हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पौर्णिमाचा दिवस आहे, फक्त संध्याकाळचं आहे, तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून दोन भागमध्ये केले. तर इथं बघा, मी घरच्या घरी आहे ना पडदे बनवलेत. पडदे कशाचे बनवले? बेडशीटचे. तर ते हातात आहे ना, ते माझं बेडशीट आहे. दोन होते, एक सोडून. तर डबल शेड घेतलेलं, खूप वर्ष झाले. तर मग हे पडदे आहेत ना, पडदे बनवले आहेत, सॉरी. ते बेडशीट आहे ना तिरकं आहे, तर बेडवर व्यवस्थित बसत नव्हतं. बेडवर हातरला की तिरकं बसत होतं. त्याच्यासाठी मग विचार केला की हा कसा रेड कलर आहे आणि डिझाईन मध्ये पण आहे आणि छोटे छोटे आहेत ना बेबी डॉल आहेत ना, आणि बेडशीट कसा हलका फुलका आहे, तर ह्याच बेडशीटचा ना पडदे बनावं म्हणून ह्याच बेडशीटचे पडदे बनवले. दोन कपले बेडशीट आहेत. तर मी कशी करायची, आज एक घातलं की उद्या एक घालायची, म्हणजे असं दोन आहेत म्हणून. तर मी आता हे बघा, मी पहिल्या खिडकीला, हॉलच्या खिडकीला बनवले, तो एक झाला. आणि त्याच्यानंतर मग बेडरूमच्या खिडकीला बनवले, दोन बनवले. हे बघा, तुम्हाला दाखवते शेवटला. घरच्या घरी जुगाड कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तात्पुरतं काम निघते ना, तर त्याच्यासाठी मी असं घरच्या घरात बेडशीटचा ना पडदे बनवले. आता एका दिवशी काय केलं म्हणजे, सगळे पडदे माप घेतलं आणि कटिंग करून घेतलं. रोज रात्री आहे ना 2 दिवसातच कंप्लीट केलं. एका रात्रीत पडद्याची मापाची कटिंग करून घेतलं आणि 2 रात्री शिवून टाकले. म्हणजे जास्त बसायचं नाही, अर्धा अर्धा एक एक तास बसायचे. आणि मला ना गादीचे कवर पण शिवायला येतात ते, आणि पडदे पण बनवायला येते. कसं बनवायचं तसं येते, झालर वालं साधं सिंपल तसे ना पडदे शिवायला. फायनली पडदे लागले. आता फायनली पडदे लागले. तर कसे मिनी शिवले, साधं सिंपल शिवले, तर कसे झाले तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. घरच्या घरात जुगाड कसं वाटलं नक्की सांगा. आणि मी घरच्या घरात का बनवले तर ते सांगते तुम्हाला पुढे होऊन. तर आता मी सांगते. तर कार्तिकचे पप्पा आहेत ना, मी आल्यापासून माझ्या पाठीमागे अशी भुनभुन भुनभुन लावलेली, पडदे बनव पडदे बनव पडदे बनव म्हणून. मला वेळच भेटत नव्हता. बनवली फायनली. रात्री 2 दिवस झालं मी रात्रीचंच शूट करायला लागली आणि रात्रीचंच पडदे बनवून घेतले. फटाफट फटाफट बनवायला लागले. 2-3 दिवस झालं की रात्री झोपायला मला 12-1 वाजायला लागले. तर दुसरं काम करायचं म्हटलं, हे काम नाही होत, हे काम करायचं ना, कुठं ना कुठं ॲडजस्ट करावंच लागेल. घरातलं काम, देवपूजा असते, आपलं पारायण असते काही, किंवा आपलं काम असते, तर कुठं तर मला ॲडजस्ट करावंच लागते. तर फायनली 2 दिवस झालं रात्री बनवून पटकन बनवले. तर पहिले आता सगळं मगाशी पहिल्यांदा मी हॉलची खिडकीतलं लावून घेतलं, त्याच्यानंतर इकडे दोन, आणि हे दोन बनवलेत, एका साईडला आणि एका साईडला. मी माप घेऊन ठेवलेलं आणि मापानुसारच कट करून ना पटकन 2 दिवसातच शिवून घेतले. रात्री तासभर बसून ना शिवून घेतले. त्याच्या पहिले ते नॉट करून घेतलं, म्हणजे आता कुठं दुसरीकडे विकत आणायचं निवरच ना, नोट करून घेतलं. हे बघा, पडदे लावले की फायनल लुक बघा ह्याचा. हे बघा, तिरकं दिसते ना तुम्हाला. शिवल्यानंतर तिरके, मी ताणून वगैरे व्यवस्थित बघितलं, तिरकंच येते बेडशीट. आता बघा, कार्तिकचे पप्पा आले बघा, तुम्हाला दाखवते. खुश बघून. आपल्या घराला ना थोडंफार डिझाईन केलं किंवा पडदे लावले, काही पण थोडंसं डेकोरेशन केलं ना, पूर्ण ना घराचा लुकच चेंज होऊन जातो. आता पडदे लावल्याने एवढं भारी लुक आलंय ना. आणि काय, माझे पडदे नाही घेत, बेडशीटचं जुगाड करून मी पडदे बनवले. घरातलं सगळं लुकच चेंज झालंय आणि भारी पण वाटायला लागले ते बघायला. आता बघा, मी विकतचे पडदे आणून लावले तर किती भारी लुक येत असेल. घराला थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं ना तरी पण किती लुक येते. संध्याकाळचे 6 वाजले तरी पण किती उजड आहे बघा. आज पौर्णिमा आहे म्हटल्यावर श्रीयंतावर कुंकुम अर्चन करणार आहे. ते इथं बघा कुंकुम अर्चन करते मी. तर 16 वेळा श्री सुक्त म्हणून. तर नाही 16 वेळा जमलं तर मी अशी करते, 1 वेळा श्री सुक्त, 16 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र, आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ म्हणून ना कुंकुम अर्चन करते. तर इथं बघा, मी आज पौर्णिमा आहे तर दर पौर्णिमाला करते. तर रोज नाही जमलं तर दर पौर्णिमाला तर मी कुंकुम अर्चन करते. आता तुम्हाला भरपूर वेळा शेअर केलंय. बाकीचे सेवा पण करायचे. तर आज मी काय काय सेवा करते तुम्हाला सांगते. 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, त्याच्यानंतर 3 वेळा ना सिद्ध कुंजिका स्तोत्र, ललिता पंचस्तोत्र, त्याच्यानंतर कनकधारा स्तोत्र, 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 1 वेळा पुरुष सुक्त, आणि 16 वेळा श्री सुक्त, 16 वेळा कमलात्मक मंत्र. आज पौर्णिमाची एवढी सगळी सेवा करणार आहे बघा. मी कुंकुम अर्चन कशी करते तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, बघितलं असेल तुम्ही जवळून. हे बघा,
तर मी मधल्या बोटाने करते आणि धार सोडते, असं कुंकुमचं ना धार सोडत आणि मंत्रसूत्र म्हणते. आपल्याला जमलं नाही ज्याला बोलायला तर सरळ यूट्यूबला लावून द्यायचं आणि आपली सेवा करायची. रोज सकाळी न चुकता आपल्या घरात विष्णू सहस्रनाम लागलंच पाहिजे आणि मी लावते श्री सुक्त, व्यंकटेश स्तोत्र, श्री स्वामी समर्थ, तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ सारामृतचा 1 तास लागतो कम्प्लिटली आणि ते लावलंच पाहिजे. मी लावते. त्याच्यानंतर श्री सुक्ताला 16 वेळाला त्याला पण 1 तास लागतो. विष्णू सहस्रनामाला त्याला अर्धा पाऊण तास लागतो. आणि इथं बघा कुंकुमार्चन करून झालं, देवपूजा करायच्या अगोदर बघा आज तुपाचा दिवा लावायचे. तर तूप भरपूर असं घेतलं, त्याच्यात 2 लवंगा टाकला आहे बघा, त्याच्यानंतर 2 वेलची. तर आज पौर्णिमा आहे ना म्हणून तुपाचा दिवा, त्याच्यात वेलची टाकली. त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा, तर भरपूर तूप टाकलं त्याच्यात छोटंसं आणि मधोमध ठेवलं. आणि त्याच्या घासं न मधोमध ठेवताना छोटीशी प्लेट ठेवली, त्याच्यात अक्षता ठेवल्या, हळद कुंकू ठेवलं आणि मधोमध ठेवलं हे बघा. आणि ते पूर्ण प्रज्वलित व्हायला पाहिजे, पूर्ण त्याच्यातलं ना प्रज्वलित होऊन सगळं तूप संपायला पाहिजे तोपर्यंत, म्हणून असं भरपूर असं तूप टाकलं. आणि ते दिवा ना जळते तोपर्यंत दरवाजा उघडं ठेवणार आहे. त्याच्यानंतर देवघरात आले, पूजा करून घेते. पहिले तुपाचा, तेलाचा दिवा तर सकाळीच लावलेला आहे, तो काय विजत नाही, संध्याकाळपर्यंत तसंच राहतो. फक्त त्याच्यात मी तेल ॲड केलं. त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावला आणि मस्त की देवपूजा करून घेते. आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पूजा करून झाल्यानंतर देवघरात पण उपाय करणार आहे. तर एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये भीमसेन कापूर तुकडे घेतले, बघितलं असेल, आणि 2 लवंगा. देवघरातला दिवा आहे ना त्याच दिव्याने ना ते प्रज्वलित करायचं भीमसेन कापूर. तोपर्यंत विजत नाही तोपर्यंत आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं. कोणची पण आपली कुलदेवी असलं ना त्याचा एकच मंत्र आहे. तर आपल्या कुलदेवीचं कोणचं पण मंत्र आपल्याला माहीत पडला असला तर ते म्हणायचं, नाही तर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे म्हणून ना प्रार्थना करायचं. मी तेच करते, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे म्हणून. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाकीची सेवा जी उरली ना ती सगळी सेवा करून घेते.